अहमदनगर जिल्ह्यातल्या केडगावमध्ये झालेल्या हिंसाचार हत्याकांडात नंतर भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांना एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली। अधीक्षकांच्या कार्यालयात तोडफोड प्रकरणी शिवाजी कर्डिले यांना अटक करण्यात आली आहे। राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता आहे। माझे सहकारी मकरंद घोडके आपल्या संपर्कात आहेत। मकरंद, काय नेमकी आता ताजी अपडेट माहिती आहे? नगर शहरात तणावपूर्ण शांतता असल्याचं कळत आहे। अजित, नगर शहरामध्ये शांतता आहे, आता परिस्थिती निवळलेली आहे आणि आज सकाळी शिवाजी कर्डिले हे आणि नंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे। या संदर्भामध्ये शिवाजी कर्डिलेंवर ऍक्च्युअली आता 2 गुन्हे दाखल आहेत। एक खुनाच्या संदर्भात कट रचल्याचा गुन्हा दाखल आहे आणि दुसरा गुन्हा जो दाखल आहे ते पोलिसांनी त्यामध्ये तोडफोड करून त्यांना दाखल आहे। तर त्यांना उचलून नेण्याचा जो गुन्हा आहे, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड करून त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक दाखवण्यात आली आणि 1 दिवसाची पोलीस कोठडी पोलिसांनी आता घेतली आहे। मकरंद, आमदार आहेत कर्डिले, पोलिसांवरती दबाव टाकणं, पोलीस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड करणं असा आरोप आहे। खरं तर ही जी सगळी गुंड मंडळी आहेत नगर शहरातली, आपापसात नातेवाईक आहे, ही सगळी व्याही मंडळी आणि आपल्या व्यायाला पोलीस अटक करतात, म्हणून कर्डिलेंनी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात ही तोडफोड केली आहे। महाराष्ट्र आहे की बिहार आहे असा प्रश्न पडावा असं सगळं नगर शहरामध्ये घडलंय। या आमदार महोदयांवरती कारवाई करता प्रशासनावरती कुठला दबाव तर नाही ना? शिवाजी कर्डिलेंशी आपण बोललो, अटक झाली आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की यामध्ये काही संबंध नाही आहे। त्या रस्त्यावर जात असताना मला ती गोष्ट समजली आणि लोकांना मी तिथून केलं असा त्यांचा दावा आहे। तरी सुद्धा गुन्हा दाखल झाला, त्याच्यामुळे त्यांना मकरंद, या सगळ्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते आपल्या आमदाराची पाठराखण करतायत। सत्ताधारी भाजपचे आमदार आहेत शिवाजी कर्डिले। कुठल्याही पद्धतीनं सरकारनं, सत्ताधारी पक्षानं आपल्या आमदाराला वाचवण्याकरता दबाव आणलाय प्रशासनावरती असं कुठं दिसतंय का आता या क्षणाला? कारण भाजपचे राज्यस्तरावरचे नेते या प्रकरणावर आळीमिळी गुपचिळी कोणी बोलायला तयार नाहीये। एक्झॅक्टली, या संदर्भामध्ये कायदा जो आहे तो सगळ्यांसाठी सारखाच आहे। या संदर्भामध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी आणि पीडित कुटुंबांनी जी फिर्याद दिली, त्या फिर्यादीनंतर गुन्हे दाखल झाले, त्यानंतर त्या फिर्यादीमध्ये जी नावं आले त्यानुसार पोलीस आता कारवाई करतात आणि एकूणच सर्व यंत्रणांवर दबाव आहे। माध्यमांचा दबाव खूप मोठ्या प्रमाणात आहे। ज्या पद्धतीने माध्यमांनी धन्यवाद मकरंद या माहिती करता आपल्या। आणि शिवाजी कर्डिलेंनी अटकेपूर्वी झी24 तासशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। याच्यामध्ये प्रत्यक्ष सांगायचं जर म्हणलं तर माझं तर याच्या संबंध कुठल्याच प्रकारचं त्याच्यामध्ये अजिबात नाही। परंतु आता आपल्याला माहिती आहे का आतापर्यंत अनिल राठोडे तुम्हाला सांगतो का 25 वर्ष शहराचं राजकारण केलं। 25 वर्षाच्या काळामध्ये जर सांगायचं म्हणलं तर एखादं कुठलंही काम तिने दाखवून द्यावं, मी त्याची प्राट सपोर्टेचं काम 100% त्याच्यामध्ये करेल। आम्हाला अटक झाली म्हणजे पोलिसने आम्हाला कुठं शोधून आणले। 2-3 दिवसापासून आपण टीव्हीच्या मीडियाच्या माध्यमातून आणि हे विरोधक जे काय तुम्हाला सांगतो का आम्हाला बदनाम करण्याचं काम जे करतात, म्हणून आम्ही विचार केला का आता याच्यामध्ये आपण स्वतः हजर व्हायचं आणि पोलीस खात्यात तपासाच्या माध्यमातून दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होईल त्याच्यामध्ये। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।